आज रात्रपासून आमचं नशीबच खराब आहे. काय झालं चला तुम्हाला सांगतो. काल रात्री आमच्या बीएमएस पार्टनरकडनं ना 3 वेळा पीसीवर पासवर्ड चुकीचा टाकल्यामुळे ना पूर्ण पीसीच लॉक झाला. पीसी तर लॉक झालाच झाला, पण पूर्ण आमची सिस्टम पण मॅन्युअल मध्ये गेली. पीसी तर खुलत नव्हती म्हणून सिस्टम ऑटोमध्ये करणार पण कशी. काय सकाळ सकाळी आमची धावपळ सुरू झाली. म्हणलं आज पूर्ण सिस्टम मॅन्युअल मध्ये करायची आहे. मॅन्युअल मध्ये चालू करायला ना खूपच जास्त टाइम लागतो. चिल्लरचं कसं असते ना, 10 मिनिटापूर्वी ना पंप चालू करायच्या नंतर आपला चिल्लर चालू होतो. चिल्लरला काय ऑन केलं की लगेच ऑन होतो, पण एचूचं तसं नसतं. एचू रूम मध्ये आल्यावर ना 2 ऑप्शन असतात, ऑटो आणि मॅन्युअल. मॅन्युअल मध्ये टाकून बटन दाबलं की एचू चालू होतो. पण काय ना, जोपर्यंत त्याचा बायपास वॉल ओपन करत नाही ना, तोपर्यंत काय कूलिंग काय मेंटेन होतच नाही. हा तर एचू काय चालू होत नव्हता म्हणून पॅनल खोलूनच चेक करत बसलो मी तर. आणि ना वर्किंग डे मध्ये ना एचू चालू पाहिजे म्हणजे पाहिजेत, नाही तर एम्प्लॉयर लोकांना मेल करतात डायरेक्ट. मग काय इंजिनियर लोकांना प्रश्नाचे उत्तर द्यावं लागतात, कसं काय चालू झालं नाही, का चालू झालं नाही, असं तसं. त्यामुळे ना जेव्हा पण मॅन्युअल सिस्टम होती ना, तेव्हा डोक्याचं दही झाल्याशिवाय राहतच नाही. तेवढ्यात ना आमच्या एका फ्लोअरवर ना खूपच वरती बायपास वाले, आता लायडर घेऊन या, परत बायपास वॉल खोला, खूप मगजमारी. तुम्हाला ना मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं ऑटो आणि मॅन्युअल. जेव्हा मॅन्युअल सिस्टम होतं ना, पूर्ण फ्लोअरचा मॅन्युअल जातं, एक्झॉस्ट एचू सर्व. असं काही विषय नाही, आमच्या बिल्डिंगला ना 8च फ्लोर आहे म्हणून आम्ही 2 जण असतो म्हणून 4 फ्लोर वाटून घेतो. पण ना प्रत्येक फ्लोअरला 4 झोन आहेत आणि प्रत्येक झोनला 2 एचू आहेत. त्यामुळे इथंच विषय होतो. सिस्टम जर ना टाइमवर चालू नाही झाला ना, तर कुलिंग बी बरोबर काय मेंटेन होत नाही. मग काय फर्स्ट शिफ्ट वाल्याला तकलीफ होती. आल्याला मग ह्या फ्लोअरला पळ, त्या फ्लोअरला पळ, ह्या झोनला पळ, त्या झोनला पळ, पळापळीच. मग त्यात पण ना काय काय एचू एवढे जुने आहेत ना, त्याला चालू करण्यासाठी आम्हाला खूपच जास्त टाइम लागतो. 1-1 घंटा 2-2 घंटा पण लागू शकतो. कारण की ना त्यांची वायरिंग करत बसा, नंतर त्याला मॅन्युअल मध्ये करा, नंतर चालू करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करून जावा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.